स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. मुख्याधिकारी देसाई. दरवाढीवरून हॉटेल व्यावसायिकांची बैठक निष्फळ. शुक्रवारी मोर्चाचा इशारा. कुरुंदवाड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाच्या परिसरात स्वच्छता राखणे बंधनकारक असून याबाबत कोणतीही हलगर्जीपणा अथवा हायगय खपवून घेतली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी दिला. कुरुंदवाड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरोग्य विभाग आणि हॉटेल व्यावसायिकांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. यावेळी कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, आरोग्य निरीक्षक फुले, नगरसेवक तानाजी आलासे, अली बागवान, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्यासह शहरातील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शौचालयाच्या पाण्याचा वापर केल्याप्रकरणी संबंधित व्यावसायिकांनी पालिकेला दिलेल्या खुलाशाचे वाचन करण्यात आले. त्यावर गोपाळ चव्हाण यांनी तीव्र आक्षेप घेत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान गॅस टंचाई आणि खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतीचा आधार घेत चहा व खाद्यपदार्थांचे दर वाढवण्यात आल्याचा मुद्दाही बैठकीत गाजला. आता गॅस पुरवठा सुरळीत झाल्याने वाढीव दर मागे घेऊन दरावर नियंत्रण आणावे अशी मागणी नगरसेवक तानाजी आलासे, दिलीप बंडकर आणि शाहीर आवळे यांनी केली. मात्र व्यावसायिकांनी दर कमी करण्यास नकार दिल्याने लोकप्रतिनिधी आणि व्यावसायिकांमध्ये शाब्दिक वाद झाला. दरवाढीचा प्रश्न मार्गी न लागल्याने पुरवठा विभागाकडे निवेदन देऊन शुक्रवारी शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे सुनील कुरुंदवाडे, नगरसेवक तानाजी आलासे आणि शाहीर आवळे यांनी दिले. बैठकीच्या शेवटी आरोग्य निरीक्षक फुले यांनी स्वच्छतेसंदर्भातील नियमावलीचे वाचन करून हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्याच्या सूचनाही दिल्या.